नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. इथे जीवा आणि नंदिनीचे रिपोर्ट्स आलेले असतात. त्यांना बाळ होईल की नाही ह्या रिपोर्टवर आधारित होतं. दुसऱ्यांदा ते रिपोर्ट बनवलेले होते. आता जीवा इथे नंदिनीला सांगतो की प्लीज रिपोर्ट वाचू नको. तेव्हा ती समजून जाते. ह्या वेळेला मी पुन्हा एकदा नापास झाले असं म्हणत ती ते रिपोर्ट ठेवून देते. तर जीवा म्हणतो तुझी काहीच रिॲक्शन नाही, तुझ्या मनात नक्की चाललंय तरी काय. त्यावेळेला ती चिडते आणि विचारते मग मी काय करू? जोरजोरात रडू, स्वतःला दोष देऊ, काय करू, खचून जाऊ? मी ठरवले खचायचं नाही. ज्यांना मुलं होत नाही त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करून काहीतरी पर्याय पण काढलेला आहे. त्या पर्यायाचा तुम्हाला शोध लागला की नाही? जर नसेल लागला तर शोधा आणि मला सांगा, तो पर्याय आपण वापरायचा का? जीवाचं डोकं चालेना. नक्की काय असेल तो पर्याय? त्या विचारात तो पडलेला असतो. नंदिनी खाली निघून जाते. पाहुणे आलेले असतात. आता आपल्याला इकडे हेही दिसेल की काव्याला प्रश्न विचारते रम्या की तुला नक्की बाळ हवं आहे की नाही? तुझ्या चेहऱ्याकडे पाहून वाटत नाही. आणि असं व्हायचं बाळ झाल्यानंतर तू आणि बाळ संगच अभ्यास करायला बसणार, सोबतच अभ्यास करताना आई आणि बाळ कसं दिसेल? इथे आता रम्या प्रश्नांवर प्रश्न विचारत असते आणि अंदाज काढण्याचा प्रयत्न करत असते काव्याच्या मनात नक्की बाळाविषयी काय चालू आहे. ती जरा भाऊक होते, डोळ्यात पाणी येतं आणि ती घोटभर पाणी पिते आणि त्याच्यानंतर ती बोलणार तितक्यातच रम्याचा फोन वाजला. रम्याला विजयचा फोन आलेला पाहून काव्या लगेच म्हणते आपण नंतर बोलूया का? तू बोल विजयसोबत असं म्हणत ती गाडीत बसते. आणि रम्याला इतका संताप होतो ना, ह्या विजयने नको त्यावेळेला फोन केला आहे त्याच्यामुळे आता इथे काव्याच्या मनातलं बोलणंच ऐकणं राहून गेलं आणि ती फोनवर बोलू लागते. मग नंदिनी खाली गेलेली असते जिथे सगळ्या बायका बसलेल्या असतात. खरं तर त्या फाउंडेशनतर्फे आलेल्या बायका असतात आश्रमाकडनं, ज्या लहान मुलांना दत्तक देणारं जे संस्थान आहे त्याविषयी असतं ते. आता इथे प्रत्येकजण आपापलं मत सांगत असतं आणि ज्या व्यक्तीने हे दत्तक मूल घेतलेलं आहे ते सगळ्यांची मतं ऐकत असतात. इकडे मात्र जीवा विचार करत असतो असं कुठली गोष्ट असेल जी नंदिनी मला सांगण्याचा प्रयत्न करते आणि मला कळत नाही. बाळ जर आपण जन्माला घालून नाही शकलो तर आपण काय करायला हवं ह्या गोष्टीचा तो खोलवर विचार करू लागतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ त्याच्या हाती लागलं आणि मग तो लगेचच खाली जाऊ लागतो. खाली मात्र गहन चर्चा चालू असते. चर्चेचा विषय असतो मूल दत्तक घ्यायचं आणि ते योग्य वेळेत घ्यायचं, त्याचं सांभाळ पालनपोषण कसं होणार ह्या सगळ्या विषयावरती. आणि इकडे आपल्याला हेही पाहायला मिळेल की इथे पार्थ विचारत असतो ते म्हणजे काव्या टेन्शनमध्ये असते. तिला गोड बोलून तिच्याशी तिच्या मनातले प्रश्न काढायला हवे. तिच्या मनात जी आडी आहे ती काढण्याचा प्रयत्न करायला हवा. ताणून नातं मोडायचं नाही आहे असा विचार करून तो काव्याला फोन करतो आणि तब्येतीची चौकशी करू लागतो आणि मधून पाणी पित राहा कारण उन्हाळा आहे अशीही आठवण करून देऊ लागतो. त्यातच आपल्याला हेही पाहायला मिळेल की काव्या त्याला म्हणू लागते की तुम्ही माझी इतकी काळजी करताय, ही गोष्ट खरंच मला खूप आवडली आणि खूप वेळा पाणी पिले, माझं अभ्यासात मग लक्ष लागत नाही, घडोघडी मला वॉशरूमला जावं लागतं. तरी ते पार्थ म्हणतो प्रेग्नन्सी म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार होणारच खालीवर. तू ना फक्त आराम कर, अभ्यास कर, बाकी काही करू नको, तुझी काळजी घे. एवढ्या काळजीने विचारल्याबद्दल थँक्यू म्हणत काव्या त्याच्याशी गप्पा मारत बसते. इकडे खाली मात्र गहन चर्चा चालू असते मूल दत्तक घ्यायचं. तरी ह्या विषयावरती आत्या लगेचच म्हणतात मला ना हे मूल दत्तक घेणं वगैरे काही पटत नाही. आपलं स्वतःचं मूल ते स्वतःचंच ना. काही बायकांचं ते मत असतं. पण नंदिनी मात्र याच्यावरती प्रत्येकाने आपापलं मतं मांडावी म्हणून विनय करू लागते. आणि त्या विषयावरती काही बायका बोलू लागतात की माझ्या सुनेने पहिले करिअर करायचं म्हणून आधीच उशीर लग्न केलं, त्याच्यानंतर त्यांच्यावरती मोठ्या कंपनीची जबाबदारी, त्याच्यामुळे त्यांनी काही चान्स घेतले नाही. नंतर चान्स घेण्याचा विचार केला तर त्यांना बाळ होईन असं झालं, म्हणून मी त्यांना दत्तक मूल घ्या असंही म्हणते. तर तेही घेत नाही. तर तिची सून सांगू लागते दत्तक मूल घेणं म्हणजे काही सोपं नाही, त्याच्यासाठी वयाची अट असते, त्या वयाच्या अटीतच ते मूल दत्तक घ्यायला लागतं. आमचं वय निघून गेलं सगळ्या गोष्टींसाठी, आम्हाला ना स्वतःचं मूल झालं ना दत्तक मूल घेता आलं. ह्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही काय करू? तर ह्या सगळ्या गोष्टीवरती सासूबाई बोलतात की यांना मी नेहमी म्हणायची तर यांनी माझं ऐकलं नाही. तरी ते सासू सुनेंचे 2-2, 4-4 शब्दाचा वाद वाढत जातो. आता इथे सून तिची मत मांडू लागते की मला करिअर करायचं होतं, उशिरा लग्न झालं, त्याच्यामुळे मी बाळाला जन्म नाही देऊ शकली. पण नंतर आम्ही ज्या वेळेला दत्तक घ्यायचं म्हणालो त्यावेळेला आमच्या सासूबाई ऐकत नव्हत्या. ते करता खूप वेळ निघून गेला हातातनं, आम्हाला दत्तक मूल घेताच आलं नाही. एकमेकींना दोष देण्याचा हा जो काही प्रकार आहे तो तिथे सुरू होता. नंदिनी मग दुसऱ्या बाईशी बोलू लागते. तर दुसरी बाई सांगू लागते की मी ना स्वतःचं एक मूल जन्माला घालणार आणि नंतर एक मूल दत्तक घेणार असं माझ्या मनात ठरलेलं.
तर ही गोष्ट ऐकल्यानंतर एक बाई म्हणू लागते की एवढं सोपं नाही, एकाच आईच्या पोटातले 2 मुलं जे असतात त्यांना माझ्यावरूनच सांगते, मोठ्या मुलाला वाटतं की मी धाकट्यावर जीव लावते आणि धाकट्याला वाटतं की मी मोठ्याला जीव लावते, त्यांच्यातच साम्य बसत नाही. तर 2 वेगळ्या ठिकाणची ज्या वेळेला आपण मुलं घेऊ त्यावेळेला ते मुलं कशावरनं एकमेकांसोबतच राहतील, एकमेकांना जीव लावतील, एवढं सोपं नसतं. अशा प्रत्येकाने आपापल्या अडचणी काय काय सांगायला सुरुवात केली आणि ह्या सगळ्या गोष्टीतून एकच लक्षात आलं की मूल दत्तक घेणं म्हणजे काही सोपं नाही. त्याला जीव लावला. एक बाई सांगते की आमच्या शेजारच्या बाईने खूप जीव लावल्यानंतर त्या मुलाला कळलं की तो दत्तक मुलं आहे, तर तो स्वतःच्या खऱ्या आईवडिलांना शोधायला निघून गेला. इतकी वर्ष त्यांनी त्याचं लालन पालन केलं, त्याचा काय उपयोग झाला? प्रत्येकाने आपापले मुद्दे सांगितले आणि ते पटण्यासारखे पण होते आणि घटना तर तशाच घडत आहे. हे सगळं काही ऐकल्यानंतर नंदिनी मग एका जी संस्थेची बाई असते तिच्याशी बोलू लागते. तिने ना काही पॉईंट लिहिलेले असतात. खरं तर तिने तिची मतं लिहिलेली असते. प्रत्येकजण आपलं मत सांगत असतं, त्याच्यावरती दुसरंही पारडं असतं, दुसरंही मत असतं. नाण्याला एकच बाजू नसते ना. इकडे रम्याला कॉल येतो विजयचा. विजय सारखा कॉल करतोय. ह्या गोष्टीने रम्याचा संताप होत असतो. काहीही काम करू देत नाही, सारखा फोन करतोय. मग ती एकदाचा फोन उचलते आणि सांगते की मी जरा बिझी होते मीटिंगमध्ये, बोल ना, काय म्हणत होतंस? तर तो म्हणू लागतो की रात्री मी तुमच्या घरी आलो होते, एवढं सगळं झालं, नंतर तुला कोणी त्रास तर नाही दिला? तर ती म्हणते नाही कोणी त्रास दिला नाही. आणि तो म्हणू लागतो, बघ मी तुझ्या घरात येऊन त्या पारची दुखती नस दाबली. दुखती नस म्हणजे काय? रम्याने विचारल्यानंतर तो सांगू लागतो, दुखती नस म्हणजे त्याच्या बायकोला प्रेग्नन्सी नको आहे आणि त्याला हवी आहे, ही त्याची दुखती नस मला कळली आणि तिच्यावरतीच मी हात ठेवला. रम्याला आता लक्षात आलं आहे की हा जरा जास्त स्मार्ट आहे, दिसतो तेवढा साधा भोळा नाही. आता याला वेगळ्या मार्गाने हँडल करून, याचा वापर करून आपण पार्थ आणि काव्याच्या संसारात काहीतरी ढवळाढवळ करू शकतो. तर त्याच्यासाठी आता ती नवीनच प्लॅनिंग सुरू करत आहे आणि विजयला हाताशी धरत, विजयच्या तोंडून शब्द वधवत ती चांगलीच आता पार्थ आणि काव्याच्या संसारात आग लावणार आणि त्यांच्यात फूट पाडणार. इकडे मात्र जे पॉईंट अनुश्रीच्या आईने लिहिलेले असतात ते इथे नंदिनी वाचू लागते. नंदिनीने वाचायला सुरुवात केली. आणि ही आमच्या संस्थेमध्ये काम करणारी व्यक्ती, हिने एक मुलगी दत्तक घेतली. त्या मुलीबाबत तिने काही पॉईंट लिहिले, ते आपण सगळेजण ऐकूया. प्रत्येकाने आपले नाण्याची एक बाजू सांगितली, पण नाण्याला दुसरी पण बाजू असते. ज्या वेळेला आपण दुसऱ्याचं मूल आणतो ते आपल्या कुशीत जन्मलेलं नसतं, तरी तिचं बाळ जेव्हा तिच्या कुशीत झोपलं ना, त्यावेळेला तिला असं वाटलं ते बाळ तिचंच आहे. तिला किती बिलगून झोपलं, लहानाचं मोठं केलं तिने, किती जीव लावला आणि प्रत्येक गोष्ट तिने तिच्या मुलासारखी केली. त्या मुलानेही ते आई समजून प्रत्येक गोष्ट तिला प्रेमाने करून घेतली. त्या दोघींमधलं बॉन्ड इतका छान बनत गेला. आणि एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी नाही होऊ शकली तर आपण ती प्रेमाने करू शकतो ना. दुसऱ्याचं मूल दत्तक घेतलं आणि आपलंही असलं, दोघांनाही जर सारखेच संसार सगळं सारखंच मिळालं तर भेदभाव होणारच कसा? या सगळ्या गोष्टींची नाण्याची दुसरी बाजू प्रत्येकजण ऐकत होतं. अनुश्रीने स्वतःचं मत तिथे लिहिलेलं होतं की मूल दत्तक घेणं म्हणजे वाईट नाही, ते चांगलं पण आहे. आणि कशावरनं ते आपल्याला जीव नाही लावणार, का नाही लावणार? आपण त्याला जर प्रेम केलं तर तो नक्की जीव लावेल. ह्या सगळ्या गोष्टी इथे खूप छान अनुश्रीच्या आईने सांगितलेल्या असतात, त्या सगळ्यांना पटलेल्या असतात. आता इथे ज्या वेळेला आपल्याला दिसेल की जीवा बाळ दत्तक घ्यायचा विचार व्यक्त करतो, पण इथे नंदिनीला तिची सासू सांगते 4-5 वर्ष होऊ दे, जर नाहीच झालं तर आपण पुढे विचार करूया ना ह्या विषयावरती. नंदिनीलाही आता हे तिचं म्हणणं बरोबर वाटतं की लगेच एवढ्या घाईत वर्ष पण नाही झालं तर आपण एवढा टोकाचा निर्णय का घ्यायचा, थोडा थांबायला हवं. तर इथे जीवा म्हणू लागतो, का तुला तुझ्या सासून सांगितलं म्हणून तुला थांबायचं आहे? तुला तुझं स्वतःचं मत नाही आणि झालं पण आपल्याला नंतर बाळ, तर आपण त्यालाही तेवढाच जीव लावू ना, जर आपण दत्तक घेतलेल्या मुलाला लावू शकतो तेवढा. ही गोष्ट आता घरात वाद निर्माण करणार. इथे पार्थ आणि काव्याच्या आयुष्यात खूप मोठा इथे वाद आपल्याला दिसत आहे. तो म्हणजे काव्य मनातली गोष्ट सांगू लागली आहे की मला IPS ऑफिसर व्हायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर मी बाळाला जन्म देत बसले तर माझा अभ्यास मागे पडेल, माझे स्वप्न मागे पडेल, मला बाळ नको आहे असं नाही, पण त्याची येण्याची वेळ चुकली हे मात्र नक्की, असं म्हणत ती ढसाढसा रडू लागते आणि पार्थच्या कुशीमध्ये शिरून तिची मनातली सगळी गोष्ट सांगत असते. पार्थलाही हे पटत असतं, पण आता याच्यावरती पर्याय हे दोघंजणं काय काढणार आणि ह्या दोघांच्या भांडणाचा फायदा रम्या नक्की घेणार, त्या दोघांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न करणार. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येत आहे सिरियलमध्ये ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. ते पाहण्यासाठी आपण नक्की चॅनलला लाईक करा आणि घरोघरी घडणाऱ्या अशा घटनांना काय उत्तर असू शकतं, ही नाण्याची दुसरी बाजू पण आपण पाहूया. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.